मी रामराव शिंदे, ट्रस्टी SI मंदिर संस्थानचा आहे. हा स्टार्टिंगपासून मी ट्रस्टी आहे, सुरुवातीपासून. आणि थोडक्यामध्ये मी हे मंदिराची उभारणी कशी झाली याच्याविषयी थोडक्यात सांगून मग मी माझे अनुभव कथन करणार आहे. हे ही जागा पूर्वी सोसायटीमध्ये बॅरन लँड म्हणून पडलेली होती. या ठिकाणी झाडी झुडपे वगैरे खूप वाढलेले होते आणि आमचं घर समोर असल्यामुळं आम्हाला जास्त त्रास होत होता. म्हणून आम्ही मी आणि तेलंग आम्ही दोघांनी ठरलं की आपण सोसायटीच्या लोकांना भेटून याच्यामध्ये काय करता येऊ शकते, या ठिकाणी कशी सुधारणा होऊ शकते याच्याविषयी आम्ही हे केलं. आणि संध्याकाळी जाऊन देशपांडे सर, महागावकर वगैरे सोसायटीचे जे मेंबर्स होते या सगळ्यांना भेटलो आणि ते ठरल्याप्रमाणे एक मीटिंग घेतली. आणि या मीटिंगमध्ये असं ठरलं की हे झाडं काढण्यासाठी 5-5 हजार रुपये गोळा करायचे आणि त्या पैशातून ही झाडी झुडपी तोडून या ठिकाणी काहीतरी मंदिर हे एस्टॅब्लिश करायचं असं ठरलं. आणि मग आम्ही त्याच्याप्रमाणे प्रत्येकाने 5-5 हजार रुपये जमा केले. इथली झाडे झुडपे तोडले आणि इथे एक मंदिर करायचं कोणतं याच्याविषयी मग हे चालले की कोणतं करावं. तर याच्याविषयी सर्टन्टी नव्हती. कोणी म्हणे महादेवाचं करावं, कोणी गणपतीचं करावं, कोणी कशाचं करावं. तर तेलंग जे होते तर त्यांनी सांगितलं की नाही, साईबाबाचं करू, याला सगळे देव मानतात आणि आपण एक आपल्या भागामध्ये नवीनही हे होईल असं. तर या दृष्टीने त्यांनी साईबाबाचं मंदिर प्रपोज केलं आणि सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि मंदिराची स्थापना झाली. झाल्यानंतर मग छोटं मंदिर एक बांधलं. सगळ्यांनी हे करून आपलं काय म्हणतात त्याला, श्रमदान करून सगळ्यांनी एक मंदिर बांधलं छोटंसं आणि त्याची पूजा करत गेलो आणि त्याच्यापासून एवढी मोठी वास्तू निर्माण झाली. आता दुसरी गोष्ट मी माझ्या अनुभवाविषयी सांगणार आहे. तर मी 2002 ते 2005पर्यंत इथं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून काम करत होतो. रिजनल ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून काम करत होतो. झाली माझी बदली झाल्यानंतर आमच्या असोसिएशन आणि मॅनेजमेंटमध्ये एक हे आहे ॲग्रीमेंट की बदली जरी झाली तरीही शेवटचा चॉईस असल्यामुळे माझा लास्ट चान्स होता, म्हणजे शेवटची टर्म होती माझी. आणि त्या बदलीप्रमाणे ते बदली ही मी दिलेल्या चॉईसपैकी होईल. 4 चॉईस आम्हाला विचारले होते, त्याच्यापैकी एका ठिकाणी होईल अशी अपेक्षा करत होतो. परंतु माझी बदली अचानक एकदम उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मुरुम या ठिकाणी झाली. झाल्यानंतर मी अनॉट झालो एकदम आणि असं ठरवलं की तिथं जायचंच नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि ज्यावेळेला मला रिलीव्ह केलं या लोकांनी, त्यावेळेला मी बिलकुल सिक लिव्ह घेऊन घरी बसलो आणि सगळीकडून मी प्रयत्न केले कॅन्सलेशनसाठी ऑर्डरच्या. पण कोणत्याच लेव्हलवर असं ठोक आश्वासन दिलं नाही किंवा काहीच ॲश्युरन्स मिळालं नाही. आणि शेवटी जावंच लागेल अशा परिस्थितीमध्ये हे वेळ आली. मग आता काय करावं. तर योगायोगानं जे बीडच्या एरियामध्ये जे हे होते ऑफिसर, कंट्रोलर, तर ते माझे मित्र होते आणि त्यांच्याकडेच ती ब्रँच होती कंट्रोलिंगसाठी. तर ते म्हणले की तुम्ही आता जा शिंदे, आता तुमची बदली काही कॅन्सल होत नाही आणि हे सगळं आता हे झालेलं आहे. आणि हे सगळे आमच्याकडे स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सगळे आंध्राचे लोक असायचे, त्याच्यामुळे त्यांचा कल म्हणजे सपोर्टिंग कमी असायचा. ते म्हणले आता तुमची बदली कॅन्सल होत नाही, तुम्हाला जावंच लागेल. मग मी म्हणलो ठीक आहे, हरकत नाही. आता काय 1 महिना रजा घेतली, 2 महिने घेतली, काही चान्सेस नाहीत. मग शेवटी असं मी हैदराबादला सुद्धा जाऊन आलो. आमच्या हेड ऑफिसच्या लोकांना सांगून आलो माझी लास्ट टर्म आहे, माझं असं आहे तसं आहे. तर ते कोणी ऐकायला तयार नव्हतं. त्यांनी सांगितलं प्रत्येकाने हा नुसतं नॉमिनल हा भरला, पण कोणच काही काम करायची काही आशा दिसत नव्हती. मग मी आलो आणि दुसऱ्या दिवशी गेलो ह्याला मुरुमला. गेल्यानंतर त्या ठिकाणी ते माझे मित्र जे होते उस्मानाबादला कंट्रोलर, ते आले आणि मग त्यांनी दाखवली ब्रांच ही आहे वगैरे. तुम्ही केव्हा या म्हणे, जा केव्हा, काही तुम्हाला बंधन नाही, काही नाही. फक्त तुम्ही 1 वर्ष काम करा, 1 वर्षानंतर आपण बदली करू वगैरे. मी म्हणलो आता काही नाही, एकदा आल्यानंतर काय 3 वर्ष काय नाही, 1 वर्ष काय ना, आता माझी शेवटची टर्म आहे, मला काही तशी काही अपेक्षा नाही. तर मी हे त्या दिवशी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मग असंच मिसलेनियस पाहत बसलो, बँकचं फंक्शनिंग कसं चालते, काय नाही, कसे हे इथलं कसं वातावरण आहे, काय नाही वगैरे ऑब्झर्वेशन बसलो.
बसल्यानंतर मला एक फोन आला नांदेडवरून, रिजनल ऑफिसमधनं, की तुमची बदली कॅन्सल झालेली आहे आणि तुम्हाला नांदेडला नायगावला जॉईन व्हायचं आहे. मी खुशीत आलो, कारण माझं ऑलरेडी चॉईस नांदेड जिल्ह्यामध्ये आणि परभणी, लातूर वगैरे ठिकाणी होता. पण ते मला नायगाव अजून जवळ मिळाल्यामुळे मी खुश झालो, कारण ती मला काही अपेक्षा नाही. फक्त मी जाताना साईबाबाला जाताना सकाळी पाया पडून गेलो होतो की जेव्हा एकदा बदली कॅन्सल होत जाईल. ते अक्षरशः बदली कॅन्सल झाली की ती अशी कठीणात कठीण झाली की म्हणजे कधीही होणार नाही अशी अपेक्षा होती, परंतु ती बदली कॅन्सल झाली. मी आलो आणि मग इथं जॉईन झालो आणि अशा रीतीनं मला केवळ साईबाबाच्या आशीर्वादामुळं माझी एवढी अवघड टर्म ही बदली कॅन्सल झाली. हा एक माझा अनुभव. आणि दुसरा अनुभव माझा मुलगा लॉ झाला होता नेमकाच. लॉ झाल्यानंतर मग आम्ही एका फॅमिलीसह देवदर्शनाला जात होतो. 2-3 दिवस सुट्ट्या आल्या होत्या आणि 2-3 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये आम्ही देवदर्शनाला जायचं ठरवलं. आणि कुठून सुरुवात करायची, वा परळीवरून सुरुवात करू. परळीला गेलो. परळीला आम्ही असं त्या मंदिराच्या समोर गेलो की त्याच्या एका मित्राचा फोन आला मुलाला, की बाबा जजेसच्या जागा निघाल्यात आणि तुझं त्याच्यामध्ये बसते असं. तसं आल्यानंतर मग आम्ही म्हणलो ठीक आहे, याच्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज वगैरे पाहू. आम्ही पेपर घेतल्यानंतर ते दर्शन घेतलं परळीचं वैद्यनाथाचं आणि हे केलं, पेपर घेतला, पेपरमध्ये वाचलं, तो त्याच्यामध्ये एलिजिबल होता आणि ते जागा 2 वर्षानंतर निघाल्या होत्या. 110 जागा होत्या. मग हे म्हणल्यावर त्यावेळेला मनात येते ना माणसाच्या, की बाबा नेमकं आपण इथं आलो देवाच्या दर्शनाला आणि जागा निघाल्या, ते काहीतरी हे होऊ शकते. म्हणून मी मनामध्ये म्हणलं हो देवा, ही सक्सेस होऊ दे, मी परत तुला येऊन अभिषेक करतो. आणि आमच्या मिसेसनं मनामध्ये बोललं म्हणे, तिनं बोललं की झाला पगार, तो जज झाला तर मी माझा पहिला त्याचा पगार आहे ते साईबाबाला देऊन टाकेल, असं ती साईबाबाच्या नावाने बोलली. आणि योगायोग असा झाला की खरंच तो माझा मुलगा म्हणजे तो फक्त हे असताना, नुसतं जस्ट LLB असताना तो डायरेक्ट जज म्हणून सिलेक्ट झाला. कारण पूर्वी प्रॅक्टिस कशी होती की 3 वर्ष कमीत कमी वकिली करणं आवश्यक होतं, परंतु हा वकिलीचा अनुभव नव्हता. नुकतंच जूनमध्ये रिझल्ट आला आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही ॲड आली. तर तो म्हणजे बिना एक्सपिरियन्सचा 6 महिन्याचाच कोर्टामधला 6 महिन्याचाच एक्सपिरियन्स होता ज्युनियर म्हणून, आणि तो डायरेक्ट जज म्हणून सिलेक्ट झाला. आज तो चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून बीड येथे काम करतो. त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला. आम्ही त्याची ते 1 महिन्याचा पूर्ण पगार साईबाबाला दिला. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथं प्रसाद वगैरे सगळं केलं आणि अशा रीतीनं आम्ही हे केलं. तर हे माझे 2 एक्सपिरियन्सेस आहेत महत्त्वाचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही छोट्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे देशपांडे सराच्या याच्यामुळे करतच आहोत. जसं आम्ही वृक्षदिंडी काढली, पाऊसच नव्हता, ऑगस्ट महिना आला, पेरण्या झाल्या आणि पुन्हा पाऊसच नाही. आभाळ यायचं पाऊस नाही, आभाळ यायचं पाऊस नाही. मग शेवटी आम्ही देशपांडे सर म्हणले आपण दिंडी काढू रविवारी. मग दमले लोक, 20-25 लोक घेऊन आम्ही नदीवर गेलो, गोदावरीत साईबाबाला आंघोळ घातली आणि तिथून निघायला लागलो हीच पाऊस जोरात सुरू झाला. आम्ही अक्षरशः भिजून आलो. हे एक म्हणजे अत्यंत म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट अनुभव आहे. तर एवढं मी सांगू इच्छितो. बाकी असं विशेष असं याच्या व्यतिरिक्त छोटे मोठे अनुभव बरेच आलेत, पण आता ते प्रत्येक एक्सप्लेन करणं शक्य नाही.